एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते। अखेर सूरज चव्हाणांचा राजीनामा आता घेण्यात आलाय। सूरज चव्हाण यांनी राजीनामा दिलेला आहे। काल लातूरमध्ये झालेल्या गोंधळानंतर आता सूरज चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागलेला आहे। खरं तर सूरज चव्हाणांना राजीनामा देण्याचे आदेश अजित पवार यांनी दिलेले होते। लातूरमधील राड्या प्रकरणी राजीनामा देण्याचे आदेश देण्यात आले होते आणि त्यानंतर या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सूरज चव्हाण यांनी राजीनामा दिलेला आहे। काल लातूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी स्वतः सुनील तटकरे देखील उपस्थित होते आणि त्याच वेळी छावा संघटनांच्या काही पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी गोंधळ घातला आणि त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून या पदाधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली आणि त्या मारहाणीनंतर त्या राड्यानंतर अजित पवार यांनी सूरज चव्हाण यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते आणि आता सूरज चव्हाण यांनी त्यांचा राजीनामा दिलेला आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आपण बघतोय। सूरज चव्हाणांचा राजीनामा घेण्यात आलाय। सूरज चव्हाण यांनी अखेर राजीनामा दिलाय। काल झालेल्या लातूरमधील राड्या प्रकरणी सूरज चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आपल्या सोबत जोडले जातात। भाग्यश्री, काय सविस्तर माहिती? अखेर सूरज चव्हाण यांनी आपला राजीनामा दिलेला आहे। नक्कीच खरं तर सूरज चव्हाण जे आहेत ते अजित पवार यांचे निकटवर्ती आहेत। ज्या वेळेला शरद पवारांपासून अजित पवार वेगळे झाले त्यावेळेला सूरज चव्हाण यांनी अजित पवारांना फार मोठा हात सपोर्टचा पाठिंबा दिलेला पाहायला मिळाला होता आणि ते अजित पवार गटाचे ते प्रदेशाध्यक्ष देखील होते। मात्र या सगळ्या राड्यानंतर काल ज्या पद्धतीने वातावरण निर्मिती झाली आणि छावा संघटनेच्या अधिकाऱ्यांवर किंवा कार्यकर्त्यांवर ज्या पद्धतीने त्यांनी हात उचलला त्याच्यानंतर ते सगळीकडेच व्हायरल झालं क्लिप आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी सगळ्याच पक्षातनं इच्छा व्यक्त करण्यात आली। यानंतर त्यांनी खरं तर सकाळी दिलगिरी देखील व्यक्त केली होती। मात्र तरी देखील अजित पवार यांनी त्यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते आणि अजित पवार यांचा शब्द प्रमाण मानून त्यांनी राजीनामा जो आहे तो दिलेला आहे। आणि अजित पवार आता हा राजीनामा स्वीकारणार का आणि ह्या सगळ्या गोष्टी बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। खरं तर आदेश अजित पवारांनीच दिलेले होते त्यामुळे राजीनामा स्वीकारतीलच ते। मात्र ह्या सगळ्यामध्ये प्रदेशाध्यक्ष नवा कोण आणि अजित पवारांचा नवा प्रदेशाध्यक्ष पदाचा चेहरा कोण असेल यावर मात्र चर्चा रंगलेल्या आता पाहायला मिळतील। निश्चित भाग्यश्री, जर आपण पाहिलं काल झालेल्या राड्यानंतर आता संपूर्ण महाराष्ट्रात छावा संघटनेच्या वतीने देखील निदर्शनं करण्यात येते आणि त्याच्याच खरं तर अनुषंगाने हा राजीनामा दिल्याचं आपल्याला कळतंय। भाग्यश्री, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो भाग्यश्री, काल झालेल्या राड्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर छावा संघटनेच्या वतीने आता निदर्शनं देखील केली जात आहेत। नक्कीच छावा संघटनेच्या वतीने निदर्शने तर निघतीलच। मात्र आपण जर बघितलं तर छावा संघटना ही फार मोठी संघटना आहे। मराठा समाजाशी निगडीत अशी संघटना आहे। या संघटनेचं मोठं योगदान देखील अनेक वेळेला पाहायला मिळालेलं आहे। अनेक वेळेला या संघटनेचे जे कार्यकर्ते आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले आहेत आणि त्यामुळेच आता छावा संघटना नेमका काय याच्यावर निर्णय घेते हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कारण छावा संघटनेवर ज्या वेळेला काल अशा पद्धतीने सूरज चव्हाणांनी कार्यकर्त्यांना मारामारी केली होती त्यानंतर छावा संघटनेच्या बाजूने मराठा समाज जोरदार पद्धतीने उभा राहिला होता। त्यांना मोठा पाठिंबा मराठा समाजाने दिलेला होता आणि त्यामुळेच आता नेमकं छावा संघटना पुढे याचं काय करणार हे बघणं देखील तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मेघना, काल झालेल्या प्रकरणानंतर अजित पवार यांनी देखील ट्विट करत त्या संपूर्ण घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ओळख ही खरं तर छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांवरच उभी आहे असं ट्विट अजित पवारांनी केलं होतं आणि त्यानंतरच त्यांच्या राजीनाम्याची मागणी खरं तर त्यांच्या वतीनं करण्यात आलेली होती सूरज चव्हाण यांच्या। खरं तर त्याच्याच संदर्भात ही मागणी करण्यात आलेली होती। त्यामुळे सूरज चव्हाण यांना देखील आपण कुठेतरी चुकलो याची जाणीव झाली। त्यानंतर सूरज चव्हाण यांनी दिलगिरी व्यक्त केली। मात्र तोपर्यंत अजित पवार यांनी स्वतः सूरज चव्हाणांना सांगितलं की तुम्ही आता राजीनामा द्या आणि त्यांच्या आदेशानुसार त्यांचा शब्द प्रमाण मानून आता सूरज चव्हाण यांनी राजीनामा दिलेला आहे आणि आता तो स्वीकारला जाईल। मात्र मी मगाशी म्हटलं तसं की आता प्रदेशाध्यक्ष पद नेमकं कोणाकडे येणार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं हे बघणं सगळ्यात महत्त्वाचं ठरणार आहे। कारण आतापर्यंत जेव्हा जेव्हा पक्षावर कुठलंही संकट आलंय त्यावेळी पक्षाची बाजू मांडण्यासाठी अजित पवारांच्या वतीने बाजू मांडण्यासाठी कायम निश्चित भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सूरज चव्हाणांचा राजीनामा आता घेण्यात आलेला आहे। निवेदन मी स्वीकारलं, त्यांचे मी आभारी त्या ठिकाणी मानले
त्यानंतर लातूर शहरांतील विविध क्षेत्रांतील नामवंतांची मी 1 तास सव्वा तास संवाद केला. लातूरला शैक्षणिक गाव आहे, तिथे विद्यापीठ असावं, तिथे वेगवेगळे आंतरराष्ट्रीय स्तरावरचे संशोधन केंद्र त्या ठिकाणी सुरू व्हावेत. व्यापारी मित्रांची काही अडचणी होत्या, व्यावसायिकांच्या होत्या, सगळं समजून घेऊन त्यांच्याशी हितगुज केलं आणि एक स्वामी विवेकानंद संस्थेच्या माध्यमातून कॅन्सर हॉस्पिटल आहे, काही ठिकाणी मी जवळपास तासभर मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांनी भेट दिली. त्यावेळेला जो प्रकार झाला त्याचा निषेध मी रात्री त्या ठिकाणी केला. त्या संदर्भातली जी काय कारवाई करायची असेल ती त्या ठिकाणी केलेली. स्थगिती केलेली आहे. 238 कोटीला स्थगिती दिलेली आहे. वर्ष संपत आले, आता निवडणुकीची आचारसंहिता होईल. अर्थ खात्याचं आपल्या राष्ट्रवादीकडे आहे. जिल्ह्यासाठी काय दिले? आणि दुसरं त्याला जोडून जिल्हामध्ये सरकारी बँकेची अवस्था आणि शेतकरी जिल्हामध्ये सरकारी बँकेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दोन भाग आहेत राज्यातल्या. आपण मी बोलतो साहेब, मी बोलतो ना साहेब, मी ते ज्या पद्धतीने बोलले त्याच्याबद्दलच फक्त शांत राहिलो. पत्रकार आहेत, लोकशाहीचा 4था स्तंभ आहे, आपण जरूर समाज करा, मी काय घाई केलीच नाही. इथली राष्ट्रवादी चालवते एक भाग. इथल्या स्थानिक जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीच्या वाटपाला माझ्या माहितीप्रमाणे, मी काय सरकारमध्ये नाही, माझ्या माहितीप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्थगिती दिली. अर्थ खात्याचा त्याच्याशी संबंध येत नाही. का दिले, कशामुळे दिले ते मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री, या जिल्ह्याचे विधानसभा सदस्य यांना ज्ञात असेल. पण जिल्ह्यातला नियोजनाचा निधी फार काळ थांबला जाऊ नये अशी आम्हा सर्वांची स्वच्छपणाची भूमिका आहे. पण त्या संदर्भातला योग्य तो निर्णय सरकार स्तरावरती त्या ठिकाणी, मी सरकारमध्ये नाही, एक भाग. दुसरा, मध्यवर्ती बँकेच्या बाबतीमध्ये आपण जे बोलला, राज्यातील अनेक मध्यवर्ती बँका ज्यावेळेला अडचणीत आल्या होत्या त्याला राज्य सरकारने मदत केली. इथल्या मध्यवर्ती बँकेची सुद्धा स्थिती नेमकी काय मला ज्ञात नाही. राज्य सहकारी बँकेचं काय नेमकं आहे मला कल्पना नाही. परंतु जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, अपेक्स बँक म्हणजे राज्य सहकारी बँक असेल, स्वर्गीय चव्हाण साहेबांनी, वसंतदादा पाटील साहेबांनी, शरद पवार साहेबांनी या संबंध चळवळीला मोठ्या प्रमाणावरती ताकद आणि शक्ती दिलेली आहे. त्यामुळे या मध्यवर्ती बँका त्यांचं अवसानात असतील तर त्याचं पुनर्जीवन कसं करता येईल, काय कारणामुळे अवसानात असतील त्या बाबतीमध्ये काय कारवाई करायची असेल ते सरकारने करावं, असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून माझा पाठपुरावा राहील. एक असं आहे की मी सुद्धा कालपासून संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. आजही आई तुळजाभवानीचं दर्शन घेतलं असताना तिथेही जे पदाधिकारी मला कालच्या घटनेबद्दल निवेदन द्यायला आलं ते त्यांच्याजवळ मी शांतपणे चर्चा केली. आता धाराशिवचा कार्यक्रम संपल्याच्या नंतर सुद्धा त्यांच्या शिष्टमंडळाला भेट देऊन त्यांची जी काय मागणी होती, त्यांचं म्हणणं होतं ते शांतपणाने ऐकलं. त्या संदर्भात पक्ष योग्य ती भूमिका घेईल. माझी प्रेस माझी आहे, प्लीज 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 बोल. मी कालही बोललो की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दारुण पराजयाच्या नंतर त्यांचं स्वास्थ्य जे बिघडलेलं असतं त्यामध्ये दिवसभरात सत्तेची स्वप्न बघत असतात आणि त्या सत्तेच्या बघतीतल्या स्वप्नाप्रमाणे त्यांना जे जे वाटतं ते त्यांना स्वप्नात दिसतं आणि मग त्याप्रमाणे ते बोलत राहतात. याच्यापेक्षा त्याला काय गांभीर्याने बोलावं असं मला काय वाटत नाही. लोकसभेचा उमेदवार होत्या त्या पक्षात आहेत का? लोकसभेचे उमेदवार होत्या आपल्या त्या पक्षात आहेत का? मी एबी फॉर्म देऊन त्या लोकसभेचे उमेदवार होत्या हे मला 100% माहिती असणारच, कारण माझ्या सहीने त्याने अर्ज भरला. एक त्यानंतरच्या कालावधीमध्ये त्या पक्षामध्ये सक्रिय नाही. जिल्हाधिकारी मागच्या 5 दिवसांनी जिल्हाधिकारी राजीनामा दिला होता.
मात्र चर्चा अशी आहे की कार्यक्षम जिल्हाध्यक्षांची नोंद घेतलेली आहे पक्षाने आणि ते पक्षामध्ये कसले काम करत आहेत, कार्यकर्ता न्याय देऊ शकत आहेत म्हणून पक्षाने त्यांचा राजीनामा घेतला आहे. याच्यात काही सत्य नाही. दुर्गुडेंनी त्यांचा राजीनामा पक्षाकडे जरूर दिलेला आहे. पक्ष येत्या काही दिवसामध्ये इथल्या प्रमुख सहकार्यांना बोलून त्या संदर्भातला योग्य तो निर्णय घेईल. शेवटी काल विधान परिषदेमध्ये जे घडलं त्या संदर्भातली माहिती माध्यमाच्या माध्यमातून समोर आली. मी हेही यापूर्वी सांगितलं की यापूर्वीच्या कालावधीमध्ये माणिकरावांच्याकडून कृषीसारखं अतिशय संवेदनाशील शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा विभाग असताना काही वक्तव्य जी काही चुकीची गेली त्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्षांनी त्यांना समज दिलेली आहे. कालच्या घटनेच्या वतीमध्ये सुद्धा पक्ष त्या वतीमध्ये वरिष्ठ पातळीवरती बसून या संदर्भातला विचार करेल. धन्यवाद. आपल्या तर सूरज चव्हाण यांनी आपला राजीनामा दिलाय अशी माहिती सुनील तटकरे यांनी दिली. सूरज चव्हाण यांनी अखेर आपला राजीनामा दिलेला आहे. तो राजीनामा आता काही क्षणातच अजित पवार यांच्या वतीनं स्वीकारण्यात येईल. मात्र काल झालेल्या लातूरमधील राड्या प्रकरणी सूरज चव्हाण यांना अखेर आपला राजीनामा द्यावा लागलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.